खुटवड नगर ITI ते माऊली लॉन्स रोडवर सीटू भवन ऑफिस जवळ काल हा साखळी अपघात झाला. अवजड डंपरवरील चालकाचा ताबा सुटल्यानं 5 वाहनांना जोरदार धडक बसली. या अपघातात बुलेट, स्प्लेंडर, स्विफ्ट डिझायर आणि एक्सेस सुझुकी या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या दुर्घटनेत दुचाकीवरून जात असलेल्या पायल गोसावी या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी आहे. विशेष म्हणजे लग्नासाठी खरेदीला जात असताना काळानं हा घात केला. अपघातानंतर भरधाव ट्रक झाडावर आदळल्यानं मोठा अनर्थ टळला. संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळी आमदार सीमाताई हिरे आणि माजी नगरसेवक तानाजी अप्पा जयभावे यांनी भेट देत दुःख व्यक्त केले असून अवजड वाहनांवर बंदीची मागणी केली आहे. प्रश्न एकच, अशा अपघातांना जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय. कसा आला अपघात? गाडी काल किती वाजता आला? 12:35 बरं बरं. आणि ते चालले ते गावात खरेदी मावसभावाचं लग्न होतं. ते खरेदीसाठी चाललेले होते. त्याच्यामध्ये एक 4 वर्षाचं बाळ बी होतं आणि मोठी बहीण गाडी चालवत होती, मागं बसलेली. तर बसताना ती बाळ आणि ती मोठी बहीण या साईडला साईडला गेली आणि ती पाय उडाली ना, पण टायर खाली आली. अच्छा अच्छा. बाकी पण 2-3 गाड्या उडवल्या असतात ना छोट्या? 4 गाड्या उडवल्या. छोट्या 4 गाड्या उडून बाकी एका गाडीला 2 नवरा बायको काही जीवित नाही झाली. पण बाकी आणि ट्रकचा ड्रायव्हर त्याला पहिले चोप दिला लोकांनी आणि नंतर मग पण ब्रेक फेल झाला का? काय कारण काय समजलं का नाही? नाही सांगितलं. अच्छा अच्छा. ठीक आहे. थँक्यू.